गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा म्हणजे 1988चा भाग 2 अभ्यासणार आहोत. या अधिनियमाचं जे संक्षिप्त नाव आहे ते भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 असे. या कायद्याचा जो अंमल सुरू झाला तो 9 सप्टेंबर 1988 रोजी. यावर आपल्याला एक आधारित प्रश्न विचारू शकतो आयोग का कोणत्या रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा अंमल सुरू करण्यात आला. या प्रश्नाचं जे उत्तर येईल आपलं ते 9 सप्टेंबर 1988 या दिवशी. त्यानंतर एक बाब आणखी लक्षात ठेवा का हा जो कायदा आहे तो संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरील सर्व नागरिकांना लागू आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये 5 प्रकरणे आणि 31 कलमे देण्यात आलेली आहे. तर त्या प्रकरणामधील 5 प्रकरणामधील आपण पहिलं प्रकरण बघणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये हे प्रारंभिक या विषयाशी संबंधित आहे आणि पहिल्या प्रकरणामध्ये 2 कलमा देण्यात आलेले आहे, 1 आणि 2. प्रकरण 2मध्ये जर आपण पाहिलं तर विशेष न्यायाधीशांची नियुक्ती आपल्याला दिसते आणि प्रकरण 2 हे प्रकरण 2शी संबंधित कलम 3 ते 6 म्हणजे अशा कलमा जे आहेत कलम 3 पासून तर 6 पर्यंत या कलमा प्रकरण 2शी संबंधित आहे आणि त्यामध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती शी त्या कलमात संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रकरण जर आपण 3 अभ्यासलं तर आपल्याला दिसते का जे अतिशय महत्त्वाचं आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातलं हे जे प्रकरण 3 आहे यामध्ये अपराधांनी शिक्षा देण्यात आलेली आहे आणि कलम 7 ते 16 पर्यंत कलमांचा समावेश प्रकरण 3मध्ये केला गेलेला आहे. नंतर प्रकरण 4 जर पाहिलं तर भ्रष्टाचार अधिनियमाच्या खाली जे काही प्रकरणं येतात त्यांचं अन्वेषण करणे म्हणजेच एका अर्थानं ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. मग प्रकरण 4शी संबंधित कलमं आहेत कलम 17 व 18 आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशी भ्रष्टाचाराच्या कायद्याशी संबंधित जे काही प्रकरण असेल त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल कलम 17 आणि 18 नुसार. त्यानंतर आपण भ्रष्टाचार कायद्यातील तर शेवटचं एक प्रकरण पाहणार आहोत ते म्हणजे प्रकरण क्रमांक 5. या प्रकरण क्रमांक 5मध्ये खटल्यासाठी मंजुरी आणि इतर काही संकीर्ण बाबी देण्यात आलेल्या आहे. तर खटल्यासाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण बाबी या प्रकरण 5मध्ये देण्यात आलेल्या आहे आणि प्रकरण 5शी संबंधित कलम जे आहे ते कलम 19 पासून तर 31 पर्यंत कलमा या प्रकरण 5शी संबंधित आहे. अशा पद्धतीनं या कायद्यातील म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील हे प्रकरण 5 आणि त्याच्याशी संबंधित कलम आहे. एकतर तुम्हाला प्रकरणावर प्रश्न विचारला जातील का विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या प्रकरणामध्ये देण्यात आलेली आहे तर प्रकरण क्रमांक 2. अपराधांनी शिक्षा या कोणत्या प्रकरणामध्ये देण्यात आलेले आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये तर ते प्रकरण 3 आहे. आणि या भ्रष्टाचार कायद्याशी संबंधित असणारे जे काही प्रकरणं असतात त्याचं इन्व्हेस्टिगेशन कोणत्या कलमानुसार केलं जाते तसा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर ते प्रकरण क्रमांक 4 राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रकरणावर आधारित प्रश्न विचारू शकता किंवा कलमांवर आधारित प्रकरणं विचारण्याची दाट शक्यता आहे. तर आपण पुढं पाहणार आहोत का या अधिनियमाचे काही उद्दिष्ट आहेत. जवळपास 3 उद्दिष्ट आपल्याला दिसून येतात. पहिलं उद्दिष्ट आहे या अधिनियमाचं भ्रष्टाचार विरोधी अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या ज्या कार्यकक्षा आहेत त्या वाढून त्या तरतुदी अधिक मजबूत करणं आणि हा जो कायदा आहे भ्रष्टाचार विरोधी कायदा हा परिणामकारक करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट का लोकसेवक जे असतात ते शासकीय असो की मग अशासकीय असो तर लोकसेवकांमध्ये जो वाढत चाललेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अधिक परिणामकारक उपाययोजना करणे आणि तरतुदी करणे त्यासाठी त्यांच्या सेवांमध्ये त्यांच्या ज्या सेवा आहेत त्याच्या तरतुदींमध्ये फेरफार करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं हा कायदा अधिकाधिक मजबूत करणं गरजेचं आहे जेणेकरून लोकसेवक भ्रष्टाचार करणार नाही. नंतर लोकसेवकाच्या संज्ञेची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात ठेवा. लोकसेवकामध्ये शासकीय लोकसेवक येतात असा त्याचा अर्थ होत नाही तर खाजगी त्याच्यानंतर अशासकीय हे सर्व लोकसेवकांमध्ये असतात. म्हणून लोकसेवकाची संज्ञेची जी व्याप्ती आहे ती फक्त शासकीय नोकरदार वर्गापुरती मर्यादित न ठेवता अशासकीय नोकरदारांपर्यंत देखील ती पोचवली पाहिजे. अशासकीय नोकरवर्ग देखील हा लोकसेवकाच्या व्याप्तीमध्ये आला पाहिजे. ही बाब महत्त्वाची ठरते. या अनुषंगानं लोकसेवकाची व्याख्या करण्यात आलेली आपल्याला दिसते. नंतर आपण पाहणार आहोत का लोकसेवक या संज्ञेची व्याप्ती वाढवणे हा एक तिसरा उद्देश आपण बघितला. आता प्रकरण क्रमांक आपण 1 अभ्यासणार आहोत.
प्रकरण 1 मध्ये कलम 1 देण्यात आली आहे आणि कलम 1 मध्ये व्याप्ती देण्यात आलेली आहे. कलम 1 हे व्याप्तीशी संबंधित आहे, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. या अधिनियमामध्ये 1 ते 31 कलम आहे, त्याच्यातली पहिली जी कलम आहे ती व्याप्तीशी संबंधित आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक जो अधिनियम आहे 1988 हा जम्मू व काश्मीर राज्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतास लागू असून तो भारताबाहेरील सर्व भारतीय नागरिकांनाही लागू आहे. ही बाब या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि आता तर असं होईल का, हा जेव्हा कायदा केला गेला 1988 मध्ये त्यावेळेस जम्मू काश्मीरला लागू नव्हता, परंतु अलीकडे नरेंद्र मोदी सरकारने 2019 मध्ये 5 ऑगस्ट 2019 आणि 31 ऑक्टोबर 2019 मध्ये मोठे फेरफार केलेले आपल्याला दिसतात. कायद्यामध्ये 370 कलमाच्या संदर्भातही मोठे फेरफार केलेले दिसतात. त्या अनुषंगाने भारतातील अनेकविध कायदे आता जम्मू काश्मीरला लागू आहे, काही अपवादात्मक सोडले तर. अशा पद्धतीनं ही व्याप्ती आहे या कायद्याची, जी कलम 1 मध्ये देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आता आपण प्रकरण 1 मधील जे कलम 2 आहे तर ती आता अभ्यासणार आहोत. आणि प्रकरण 2 मध्ये सर्व प्रकारच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहे, ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. सर्वप्रथम निवडणूक म्हणजे नेमकं काय याची व्याख्या देण्यात आलेली आपल्याला दिसते. आता निवडणूक हा विषय तुम्हाला आवर्जून माहीतच असेल, कळलं का? मग आता निवडणूकमध्ये काय ते संसद, कोणते विधिमंडळ किंवा स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, कळलं? व अन्य कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण यामधील जे सदस्यांची निवड करण्यासाठी कोणत्याही कायद्याखाली कोणत्याही प्रकारची निवडणूक घेतलेली असो तर त्याचा अर्थ निवडणूक असाच होईल, अशी व्याख्या कलम 2 मध्ये निवडणुकीची करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची व्याख्या आहे, ती आपण समजून घेणार आहोत. सार्वजनिक कर्तव्य. सार्वजनिक कर्तव्य याचा अर्थ या कायद्यामध्ये असा देण्यात आला का सार्वजनिक कर्तव्य याचा अर्थ होतो जे कर्तव्य बजावण्यात राज्याला, जनतेला किंवा संपूर्ण समाजाला आस्था असते, असे कर्तव्य म्हणजे सार्वजनिक कर्तव्य, असा अर्थ या व्याख्यामध्ये सांगण्यात आलेला आहे सार्वजनिक कर्तव्याचा. त्यानंतर आपण थोडं लोकसेवकांची व्याख्या समजून घेऊ. आणि लोकसेवकांची व्याख्या करताना जवळपास या कायद्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये 12 मुद्दे देण्यात आलेले आहे का लोकसेवक कोणाला म्हणायचं. आणि आपण अगोदरच पाहिलं या ठिकाणी तीन नंबरचं एक ऑब्जेक्ट होतं, याचं उद्दिष्ट होतं या अधिनियमाचं, लोकसेवक या संज्ञेची व्याप्ती वाढवणे. आणि ती खऱ्या अर्थानं आपल्याला अशी पाहायला मिळते का या लोकसेवकाची व्याप्ती कलम 2 मध्ये ज्या व्याख्या करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये लोकसेवकाची व्याख्या करताना त्या संदर्भात 12 मुद्दे देण्यात आले का कोणत्या व्यक्तीला लोकसेवक म्हणायचं. तर आपण आता इथून 12 मुद्दे जे अभ्यासणार आहोत ते लोकसेवकांचे अभ्यासणार आहोत. लोकसेवक कोणाकोणाला म्हणायचं या संदर्भात हे 12 मुद्दे आहेत. तर पहिल्यांदा लोकसेवकाच्या संदर्भात लक्षात ठेवा पहिला मुद्दा, आणि असे आपण 12 मुद्दे अभ्यासणार आहोत. लोकसेवक कोणाला म्हणायचं तर या ठिकाणी शासनाच्या सेवेत असणारी वा शासनाकडून वेतन घेणारी वा कोणत्याही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून फीच्या स्वरूपात वा कमिशनच्या स्वरूपात वेतन घेणाऱ्या व्यक्तीला लोकसेवक म्हणतात. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट की स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत म्हणजे ज्याला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा झेडपी म्हणू किंवा नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, कळलं? तर या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात, ज्या त्यांच्याकडून वेतन घेतात, स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत असलेली आणि तिच्याकडून वेतन घेणारी कोणती व्यक्ती, याला देखील तुम्ही लोकसेवक म्हणायचं, अशी व्याख्या या कलम 2 मध्ये देण्यात आलेली आहे लोकसेवकाची. आता परत आपण 3 मध्ये देखील लोकसेवकाची व्याख्या अभ्यासणार आहोत आणि ती अतिशय ब्रॉड असलेली आपल्याला दिसते का केंद्र सरकारचे वेगवेगळे कायदे असतात, प्रांतिक सरकारचे वेगवेगळे कायदे असतात, कळलं का? मग केंद्रीय, प्रांतिक आणि राज्यांच्या अधिनियमाद्वारे व त्याखाली स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या वा कंपनी अधिनियम 1956च्या, कंपनी अधिनियम तुम्हाला माहीत असेल तर 1956च्या कलम 617 अंतर्गत जी व्याख्या देण्यात आलेली आहे त्यानुसार कोणत्याही शासकीय कंपनीच्या मालकीच्या व अर्थसहाय्य, जर शासकीय कंपनी म्हणा किंवा सरकारच्याकडून अर्थसहाय्य दिलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या, संस्थेच्या व सेवेत असलेली व त्यांच्याकडून वेतन घेणाऱ्या व्यक्तीला लोकसेवक म्हणतात. ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे
की या ठिकाणी सरळ सरळ सांगण्यात आलं, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांनी जे केलेले कायदे आहे किंवा महानगरपालिका किंवा ज्या आपण कंपनी अधिनियम 1956 म्हणू, कंपनी अधिनियम 1956च्या कलम 617मध्ये दिलेली जी व्याख्या आहे त्यानुसार कोणत्याही शासकीय कंपनीच्या मालकीच्या म्हणा किंवा शासकीय सरकारकडून अर्थसहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या वा संस्थेच्या सेवेत असलेली आणि त्यांच्याकडून वेतन घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही लोकसेवक असं म्हणू शकतात. एका अर्थानं आपण सोप्या भाषेत असं म्हणू का सरकारकडून ज्या ज्या NGOला ज्या संस्थेला, मग ते सार्वजनिक प्राधिकरण असो, सरकारी असो, अशासकीय असो, मात्र ते सरकारकडून कोणत्याही रूपात जर निधी मिळवत असेल किंवा कंपनी कायदा जो 1956 आहे त्याच्या 617 मध्ये जे काही व्याख्या करण्यात आलेली आहे त्या संस्थांना जर सरकारकडून कोणताही निधी मिळत असेल आणि तो निधी ज्या ज्या कर्मचाऱ्यांना मिळतो ते सर्व लोकसेवेमध्ये येतात, लोकसेवक म्हणून त्यांना आपण म्हटलं पाहिजे, अशी व्याख्या या कलम 3मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता आपण लोकसेवक आणखी कोणाला म्हणायचं, चौथा मुद्दा अभ्यासणार आहोत. लोकसेवक कोणाला म्हणतात? एकतर स्वतः वा कोणत्याही व्यक्तीच्या गटाचा सदस्य म्हणून कोणतीही न्यायविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी कायद्याने अधिकार प्रदान केलेल्या कोणत्याही व्यक्तींसह कोणताही न्यायाधीश हा लोकसेवक असेल. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. एकतर स्वतः कोणत्याही व्यक्तीच्या गटाचा सदस्य त्याला जर कोणतीही न्यायविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी कायद्यानंच अधिकार दिला, जसं जम्मू काश्मीरला आपण एखादा पॅनल पाठवतो तिच्या अभ्यासासाठी किंवा सर्वोच्च न्यायालय एक पॅनल पाठवेल स्वतः न्यायाधीशांचं, तिचं नेमकं काय पोझिशन आहे ती तपासण्यासाठी, मग त्या डेलिगेशनला जे जे अधिकार मिळाले ते न्यायालयाकडून मिळालेले आहेत, मग ते सर्व लोकसेवक या व्याख्येमध्ये येणार आहेत. किंवा शासनीय अशाच पद्धतीनं वेगवेगळे प्रतिनिधी मंडळ नेमते, तर त्या प्रतिनिधी मंडळाला शासनाकडून मिळालेले जे काही अधिकार असतात तर त्या अधिकारांचा ते तिथे जाऊन वापर करतात. एका अर्थानं ते लोकसेवकच आहेत ना. तर आपण या पद्धतीनं न्यायालय जर काही व्यक्तींना न्यायिक अधिकार देत असेल, पर्सनली एका व्यक्तीला म्हणा किंवा व्यक्तींच्या समूहाला म्हणा, तर ते व्यक्ती एका अर्थानं लोकसेवक म्हणून गणल्या जातील. ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. आपण आता पाहणार आहोत पाचवा मुद्दा. न्यायदानाच्या संबंधातील कोणतेही कर्तव्य पार पाडण्यासाठी न्यायालयानं प्राधिकृत केलेली वा अशा न्यायालयानं नेमलेली, तर लक्षात घ्या ज्याला आपण समापक म्हणतो, लिक्विडा टोर, प्राप्तिकर्ता व आयुक्त यांचा समावेश देखील या लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये होईल. ही व्याख्या या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही अधिकारी असतात जे न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन कर्तव्य पार पाडण्यासाठी नेमले जातात. मग न्यायदानाच्या संदर्भात न्यायालयाकडून कोणतेही कर्तव्य पार पाडण्यासाठी न्यायालयानं प्राधिकृत केलेली कोणती व्यक्ती, तर ते समापक असो, प्राप्तिकर्ता असो ज्याला आपण रिसिव्हर म्हणू, किंवा आयुक्त असो, जर न्यायालयानं समापक असो, प्राप्तिकर्ता असो किंवा आयुक्त असो यांना जर नेमलं असेल तर त्यांनाही तुम्ही लोकसेवक म्हणू शकता. अशी व्याख्या या 5मध्ये लोकसेवकांची दिलेली आपल्याला दिसते. आता आपण 6वा मुद्दा लोकसेवकाच्या संदर्भात अभ्यासणार आहोत. न्यायालयाने किंवा सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने निर्णयासाठी किंवा ज्यांच्याकडे कोणतेही वाद व प्रकरण संदर्भित केले असेल असा कोणताही लवाद व कोणतीही ज्याला आपण म्हणू व्यक्ती, तर यालाही आपण म्हणू शकतो ज्याला आपण म्हणता येईल. लक्षात या 6वा जो मुद्दा आहे त्यामध्ये थोडासा फरक पडलेला आहे टायपिंग करताना, तो मुद्दा आपण पुन्हा लक्षात घेऊ. 6व्या मुद्द्यामध्ये लोकसेवकाची जी व्याख्या करण्यात आलेली आहे, न्यायालयाने किंवा सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने निर्णयासाठी किंवा अहवालासाठी एखादा वाद किंवा प्रकरण ज्याच्याकडे निर्देशित केले असेल असा कोणताही लवाद आणि अन्य व्यक्ती, अशी ती व्याख्या असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 6वा मुद्दा समजून घेता येईल का न्यायालयाने किंवा सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने निर्णयासाठी किंवा अहवालासाठी, या ठिकाणी थोडं मिस्टेक झालेलं आहे. लोकसेवकाच्या संदर्भात आपण मुद्दा 6वा बघणार आहोत. न्यायालयाने किंवा सक्षम सार्वजनिक प्राधिकरणाने निर्णयासाठी किंवा ज्यांच्याकडे कोणताही वाद वा प्रकरण ज्यांच्याकडे निर्देशित केलं असेल असा कोणताही लवाद, कोणताही व्यक्ती हा लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये गणला जाईल. आता हा मुद्दा एका उदाहरणावरून समजून घेता येईल. केंद्र सरकार
आंतरराज्यीय नदी जलविवादाच्या बाबतीत वेगवेगळे लवाद स्थापन करतो, तो नदी जलविवाद सोडवण्यासाठी. एका अर्थानं त्या नदी जलविवाद लवादामध्ये जेवढे काही अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, ते एका अर्थानं लोकसेवकच असतात. आणि न्यायालय देखील जम्मू काश्मीरच्या संदर्भात न्यायालयानं ज्यावेळेस एखादा लवाद स्थापन केला असेल तर तो लवादही, त्या लवादाला मिळालेले अधिकार, त्या लवादाचे जे पदाधिकारी असतात, त्याचे जे कर्मचारी असतात, जे न्यायाधीश असतात, त्यांनाही एका अर्थानं आपण लोकसेवक म्हणू शकतो. अशा पद्धतीने 6मध्ये लोकसेवकाची व्याख्या विस्तृत करण्यात आलेली आपल्याला दिसते. 7व्या क्रमांकाचा आपण मुद्दा बघणार आहोत, ज्यामध्ये लोकसेवकाची आणखी व्याख्या विस्तृत करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे लोकसेवकाची आणि सरळ आणि सोपी आहे. ज्या पदाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला मतदाराची यादी तयार करणे, प्रकाशित करण्याची किंवा ती ठेवण्याची आणि त्या मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याची किंवा निवडणूक किंवा अंशतः निवडणूक घेण्याची शक्ती प्रदान केलेली असते ज्या व्यक्तीला, अशा कोणतंही पद धारण करणाऱ्या व्यक्तीला आपण लोकसेवक म्हणू शकतो. अशी साधी आणि सोपी सरळ व्याख्या आहे लोकसेवकाची, जी 7व्या मुद्द्यामध्ये देण्यात आलेली आहे. मुद्दा आपण 8 घेणार आहोत, जो आणखी विस्तृत करतो लोकसेवकाच्या व्याख्येला. ज्या पदाच्या आधारे म्हणजे पदसिद्धतेनं एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्राधिकृत केलं असेल किंवा फरमावण्यात आले असेल तर त्यासाठी भाग पाडण्यात आले असेल तर अशा व्यक्तीला देखील लोकसेवक म्हणतात. हा मुद्दा समजून घ्या एका उदाहरणावरून. जसं तहसीलदारला तहसीलदारचे कामं करावीच लागतात, म्हणजे तहसीलदारनं तहसीलदार पदाची कामं करणं हे त्याची पदसिद्धतेची कामं आहेत. मात्र शासन त्याच्या पदाच्या व्यतिरिक्त त्याला आणखी काही कामं देऊ शकते जे त्याला करावी लागेल. एका अर्थानं याला आपण लोकसेवक म्हणतो. ही बाब लक्षात ठेवा. कोरोना पिरियडमध्ये कोरोनाची सिच्युएशन हँडल करण्याची जबाबदारी आपण पाहतो तालुका लेवलवर तहसीलदारकडे देण्यात आली होती आणि त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये अनेक अधिकारी पदाधिकारी होते. हे त्यांना देण्यात आलेलं, सक्तीनं देण्यात आलेलं काम होतं जे त्यांना पार पाडावं लागलं. एका अर्थानं त्यावेळेस ते त्या लोकसेवकच होते आणि पदसिद्धतेने ते लोकसेवकच आहेत. मुद्दा आपण 9वा बघणार आहोत. हाही सोपा आणि सरळ मुद्दा आहे. 9वा मुद्दा ज्यामध्ये आणखी विस्तृत करण्यात आली लोकसेवकाची व्याख्या. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या अधिनियमानुसार किंवा त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेले जे काही महामंडळ असतील, शासनाच्या मालकीचे वा शासनाकडून नियंत्रित होत असलेले किंवा शासनाकडून अर्थसहाय्य मिळणारे कोणतेही प्राधिकरण असो, कोणती संस्था असो, किंवा मग कंपनी कायदा 1956च्या कलम 617मध्ये व्याख्या दिलेल्या शासकीय कंपनीकडून कोणतेही अर्थसहाय्य प्राप्त करणाऱ्या कोणत्याही संघटना असो, मग त्या शेतकी संघटना असो, औद्योगिक असो, व्यापारी असो, बँक व्यवसाय करणाऱ्या संस्था असो किंवा नोंदणीकृत सहकारी संस्था असो, यांचे जे अध्यक्ष असतात, सचिव असतात, जे पदाधिकारी असतात, हे देखील लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये येतात. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण केंद्र सरकारच्या कायद्यानुसार किंवा राज्य सरकारच्या कायद्यानुसार ज्या NGOला म्हणा, शाळा कॉलेजेसला म्हणा, महाविद्यालयांना म्हणा, वेगवेगळी ग्रँट मिळत असते ती, आणि त्यामध्ये काम करणारे, त्या शाळा कॉलेजेसमध्ये काम करणारे, NGOमध्ये काम करणारे, ज्यांना सरकारकडून ग्रँट मिळते, ते सगळे पदाधिकारी एका अर्थानं लोकसेवक आहे. इव्हन कंपनी कायदा 1956चा त्याच्यामध्ये कलम 17 आहे. त्याच्यामध्ये शासकीय कंपनीकडून कोणताही अर्थसहाय्य प्राप्त करणारी कोणतीही संस्था असो, ते शेतकी असो, औद्योगिक असो, व्यापारी असो, बँक व्यवसाय असो किंवा नोंदणीकृत सहकारी संस्था असो, यांचे जे अध्यक्ष असतात, सचिव असतात, कर्मचारी वर्ग असते, हे सगळे पदाधिकारी लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये येतात, असं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988मध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला दिसते. आपण पाहणार आहोत 10वा मुद्दा. आता हा मुद्दा अतिशय सोपा आहे, तो आपल्याला एक उदाहरण घेऊन समजून घेता येईल. कोणतीही सेवा आयोगाचा मंडळाचा अध्यक्ष, विशेषतः आपण MPSC आयोग घेऊ शकतो, MPSC घेऊ शकतो या उदाहरणासाठी, हे समजून घेण्यासाठी. कोणत्याही सेवा आयोगाचा मंडळाचा अध्यक्ष, सदस्य, कर्मचारी असलेला व्यक्ती वा कोणत्याही अशा मंडळानं कोणतीही परीक्षा घेण्यासाठी असा आयोग वा मंडळ यांच्या वतीनं कोणतीही निवड करण्यासाठी नेमलेला कोणत्याही निवड समितीचा सदस्य. आपण पाहतो MPSC वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू आयोजित करते, त्यावेळेस इंटरव्ह्यू पॅनलवर वेगवेगळे अधिकारी नेमले जातात. एका अर्थानं ते देखील लोकसेवक आहे. आणि आपण पाहतो MPSCच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर एक्झाम घेतल्या जातात. मग त्यामध्ये त्या शाळा कॉलेजेसचे जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी ते काम करतात, परीक्षा घेण्याचं काम करतात. एका अर्थानं ते देखील MPSCच्या माध्यमातून त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. एका अर्थानं ते देखील लोकसेवक आहे. ही बाब आपल्याला 10व्या मुद्द्याच्या संदर्भात समजून घेता येईल.
तर अशा पद्धतीनं 10व्या मुद्द्यामध्ये लोकसेवकाची व्याख्या आणखी विस्तृत करण्यात आली. पुढं आणखी 2 मुद्दे आहे जे लोकसेवकाची व्याख्या विस्तृत करतात. त्यामधला 11वा मुद्दा आहे, विद्यापीठाचे जे काही प्राध्यापक असतात, शाळा कॉलेजेसचे प्राध्यापक म्हणा, प्रपाठक म्हणा, किंवा मग अधिव्याख्याता किंवा अन्य कोणतेही शिक्षक किंवा कोणतेही पदनाम असलेला कर्मचारी आणि परीक्षा घेण्यासाठी किंवा आयोजित करण्यासाठी विद्यापीठाकडून किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून जिच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात आल्या असतील अशी कोणतीही व्यक्ती ही लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये येईल, अशी या ठिकाणी लोकसेवकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आणखी उदाहरण घेता येईल. महाराष्ट्र सरकारने TCS पॅटर्नच्या माध्यमातून तलाठीची एक्झाम आयोजित केलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने TCS जे कंपनी आहे तिला अधिकार दिले परीक्षा घेण्याचे, किंवा महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या विभागामध्ये जे अधिकारी नेमतात त्याचं जे काम आहे ते MPSCकडे देत असते. एका अर्थानं त्यांना तो दिलेला अधिकार आहे आणि त्या माध्यमातून मग सर्व जे कर्मचारी असतात ते परीक्षा आयोजित करतात. मग हे अधिकार आपण विद्यापीठाकडूनही पाहतो. विद्यापीठाच्या जेव्हा परीक्षा चालतात, वेगवेगळे शिक्षक, प्रपाठक, अधिव्याख्याता परीक्षेवर असतात, तर त्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते घेतात. तर अशा पद्धतीनं हे प्राध्यापक असो, प्रपाठक असो, अधिव्याख्याता असो, शिक्षक असो किंवा कोणतेही पदनाम असलेले कर्मचारी असो जे परीक्षा आयोजित करतात, विद्यापीठाकडून असो का सार्वजनिक प्राधिकरणाकडून असो, असे सगळे कर्मचारी, पदाधिकारी हे सर्व लोकसेवकाच्या व्याख्येत येतात, असं 11व्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 12वा मुद्दा असा आहे, जो शेवटचा मुद्दा आहे, केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, ज्याला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका म्हणू, अन्य सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडून कोणतेही वित्तीय सहाय्य मिळालेल्या कोणत्याही पद्धतीनं स्थापन करण्यात आलेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा इतर संस्थेचा पदाधिकारी, कर्मचारी याला देखील आपण लोकसेवक म्हणू शकतो, असं या 12व्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून किंवा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा, महानगरपालिका ते यांच्याकडून कोणत्याही NGOला, त्या शैक्षणिक असो, वैज्ञानिक असो, सामाजिक असो की सांस्कृतिक असो, जर काही ग्रँट मिळत असेल तर त्यांचे जे पदाधिकारी असतात, कर्मचारी असतात, हे देखील लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये येतात. अशा पद्धतीने 12 मुद्दे आहे जे लोकसेवकाची व्याख्या प्रदर्शित करतात. आता 2 स्पष्टीकरण आपण शेवटचे बघणार आहोत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलं, वरील कोणत्याही उपखंडात येणाऱ्या व्यक्ती या लोकसेवक आहेत, मग त्या शासनाकडून नियुक्त केलेल्या असो किंवा नसो. हे सगळ्यात महत्त्वाची मुद्दा आहे. नाहीतर मग काही जण समजतात की लोकसेवक फक्त शासनाकडून नियुक्त केले जातात. चूक. शासनाकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीलाच लोकसेवक म्हणत नाही. एखादी व्यक्ती शाळा कॉलेजेसला शासन ग्रँट देते, परंतु शासनाकडून ते विद्यापीठाकडून नियुक्त करण्यात आलेले असतात जे आहेत शिक्षक, तर यांना किंवा एखाद्या खाजगी NGO म्हणा, NGO खास करून आपण NGOचं उदाहरण समजून घेऊ. NGOमध्ये काही पदाधिकारी असतात, परंतु NGOचे जे पदाधिकारी असते ते NGO नेमते, शासनाने नेमत. मग NGOला जर शासनाची ग्रँट मिळत असेल तर ते देखील लोकसेवक होतील ना. तर या पद्धतीनं लोकसेवकाची व्याख्या सांगण्यात आली. का वरील जे 12 मुद्दे आहे या उपखंडाखाली येणाऱ्या व्यक्ती लोकसेवक आहेत, मग त्या शासनाकडून नियुक्त झालेल्या असोत किंवा नसोत. तर ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकसेवक हा शब्द येईल तेथे लोकसेवकाचं स्थान प्रत्यक्ष धारण करणारी प्रत्येक व्यक्ती असा त्याचा अर्थ होईल. मग ते स्थान धारण करणाऱ्याच्या त्याच्या अधिकारात कोणतीही वैध त्रुटी असो. सांगण्याचं तात्पर्य, जो व्यक्ती लोकसेवक या व्याख्येत येतो तो व्यक्ती लोकसेवकच म्हणून गणला जाईल. मग त्याचे जे अधिकार आहे ते वैधानिक असो किंवा नसो, त्याला आपण लोकसेवकच म्हणायचं असं या अधिनियमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग त्याचे अधिकार जे आहेत ते लिगल असो की इल्लिगल असो, पण त्याला त्या पदावर बसवलेलं आहे, तर त्या अर्थानं तो लोकसेवक झालेला आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मग त्याच्या अधिकारात कोणती वैध त्रुटी असली तरी चालेल. तर अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार अधिनियम 1988 आहे. याच्यातील आपण पाहिलं प्रकरण 2 क्रमांक समजून घेतला, ज्याच्यामध्ये 2 कलमं होती. कलम 1 मध्ये व्याप्ती आणि 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या होत्या. एकंदरीत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमामध्ये 5 प्रकरणं आणि कलम 1 पासून ते 31 पर्यंत कलम आहे. आज आपण भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या भाग 2 मध्ये प्रकरण 1 समजून घेतलेलं आहे. म्हणजे कलम 1 आणि कलम 2. 1 मध्ये व्याप्ती सांगण्यात आली होती आणि 2 मध्ये व्याख्या आहे. आणि खास करून आपण लोकसेवकाची आज व्याख्या जी आहे ते 12 मुद्द्यांच्या आधारे समजून घेतलेली आहे.
पुन्हा आपण भेटू भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या भाग 3 मध्ये.